म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग। चला मित्रांनो, आज तुमका मी एक अशा गावात घेऊन चाललोय ज्या गावात मी कधी गेले नाही, पण टायटल तुम्ही वाचलास तर वाचून तुमका समजला असत की नदीच्या बाजूचा गाव असतेला। तो आहे नदीच्या बाजूचाच गाव, मी पण कधी गेले नाही। बघूया कसा आता, ऐकलंय भरपूर आहे। तोपर्यंत ह्या निसर्गाचो आस्वाद घ्यावा। ती तिकडे लांब दिसता ती पवनचक्की छान आहे, पण या आमच्या गावाच्या बाजूकच लागाना सगळा। ह्या माझ्या प्रत्येक व्हिडिओत तुमका दिसतच। आज माझ्या एका पाहुण्याकडे जाऊचो योग इलो, ह्या गावात जाऊचो आणि त्या माझा थोडासा काम त्या काम करून मला लगेच निघायचा, जास्त वेळ काय थांबणार नाही। ऐकलेलं आहे भरपूर, माझ्याबरोबर तुम्ही पण बघा, मी पण पहिल्यांदाच बघते। या पूल खैसूरला तर तुम्ही ओळखशाल, सांग जुना पूल देवगड तालुक्यातला। बघायचो निसर्ग काय खैसूरला तो बहुतेक ना बघशाल तसा कोकणात तर ह्या खाडींच्या नदींच्या बाजूक मंदिर या तुमका काहीतरी दिसतलच। आणि तो बघा तिकडे त्या बाजूक समुद्र मिळता, या नदीत की खाडी आकाव माहिती नाही की नदी आहे की खाडी आहे। तर बघा सुंदर, आज पाऊस जरा कमी आहे त्यामुळे निघालंय सकाळीच आहे। माका उत्सुकता तो गाव बघूची, बरेच वर्ष मी ऐकलेले पण कधी गेले नाही। दाखवतोय तुमका मंदिर, बघा काय भारी वाटतं, आता एक नंबर आहे। बघा तरी बाजूक सगळे त्याच्या नारळाची झाडा आणि काठावर एकदम नदीचं निसर्ग छान वाटतं। तो गाव चालू होता मित्रांनो, बघा काय भारी वाटत तुमका। बघा काहीतरी असा बाहेरच्या देशात इल्यासारख्या वाटत तुमका या गावाकडे बघून। बघा काय नदी आहे, बघा ती ह्या नदीच्या बाजूसून एकदम ह्यो रोड गेलो आणि माझ्या या बाजूक डाव्या बाजूक सगळी घरं आहेत। ह्या लोकांचा काय आयुष्य असत तुम्ही विचार करा, की नदीच्या एवढ्या बाजूक ही लोक राहतात। आणि ह्या आमका आजपर्यंत एवढे मोठे झाला तरी माहीतच नाही होता की एवढी मोठी देणगी आमका निसर्गान देऊन ठेवल्या ना। ही काहीतरी बाहेर येऊ गई, ही हिडन लोकेशन जी होत कोकणातली ती बाहेर दिसा गई लोकांका। तर हे काहीतरी ना ह्या पर्यटनाचा विकास अजून जर बाहेर गेला तर भरा वाटत नको। बघा तिकडे सगळा झुडपा कशी दिसतात आणि ही नदी मधी त्या बाजूक सगळी घर आहेत। ती मी तुमका ना येताना दाखवेन, त्या बाजूचं नजर आधी पहिली ही ना ह्या साठवून घ्यावा डोळ्यात सगळा तुमच्या। ती छान वाटतं बघा। ह्या कांदळवना, ही कांदळवनाची सफारी पण होता आहे, नक्की माहिती नाही माका, पण मी ऐकलंय कांदळवनाची सफारी काय काय ठिकाणी करू देतात हे लोक आहेत। कारण हे मी बघतोय ते बोटी पण दिसतात, ते लोक बघा कसे बसले आहेत मस्तपैकी। आयुष्य आरामदायी आहे बघा या लोकांचा, ते छान वाटतं। अशा निसर्गात राहून भाग्यवान लोक आहेत, खरंच भाग्यवान लोक आहेत। पूल बघा, पुलावरनं कशी दिसता बघा नदी, मस्त छान वाटतं बघा। काम झाला मित्रांनो, मी परत प्रवास चालू केलाय। ह्या जा आता तुम्ही याच्या पुढे बघशाल ना तर तुमका असं वाटतात की मी स्वित्झर्लंड वगैरे अशा बाहेरच्या देशात इलय। फक्त तुम्ही बघा, आता हे घरा क्रॉस झाली ना की पुढचं निसर्ग फक्त बघा। पिक्चरचे शूटिंग होतील, हे अशा सगळ्या गोष्टी आम्ही ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे विजयेंगे पुऱ्या पिक्चरात, जुन्या पिक्चरात बघला तर बघा ना कसा वाटतं। शूटिंग होऊची नाही का तुम्हीच सांगा माका, किती भारी आहे बघा। या सगळा बघल्यानी ना त्यांनी आणि माझ्या व्हिडिओतून बघल्यानंतर माका पण फायदा हो, भारी वाटतं। ह्यो रोड बघा, मागाशी येताना माका दाखवू नाही गावलो, उतारताना फक्त बघा ह्या डोंगरासून कसं कोरल्यानी आहे का। माझी चित्रपट बघलास तसंच कोणतरी सुरुवात केल्या नसतात कोणीतरी, आई काय कोरल्यानी आहे बघा, भारी किती वाटतं बघा। माका असं वाटतं मी की प्लेनच चलवतोय आणि प्लेन उतरवतोय खाली, बघा असो उतार तुमका असो तरी साधो दिसत तो उंच, आपण भारी अवतार खतरनाक बघा ना। टर्न बिन पण आहे जरा थोडंसं, चढावा घेताना थोडंसं टर्न डेंजर वाटतं, उतरताना मस्त वाटतं बघा। आणि ह्यो इथून परत दाखवते तुमका बघा, ह्यो ब्रिज हा
मगाचं दाखवलं तुमका ही नदी आणि इकडे बघा ती घरा होत. मी घरा पण तुमका थोड्या वेळानं दाखवते. बघा ही बघा इकडे घर इले समजा घरासून गरेवल्यानी माशा मारल्याने की चुलीत भाजून नेऊन खाल्याने. काय वय अजून सांगा मगा बसला संध्याकाळच्या वेळात. रात्र कधी झाली ती समजाची नाही. काय वारो बिरो सुटत असत विचार करा तुम्ही. नदीत पाय टाकून पण या डक्यावर बसा नदीत पाय टाकून पण बसताल तुम्ही. एवढा भारी आहे बघा. मस्त वाटतं की नाही. हे बोटी बिटी पण वाटलं मध्ये फिरा नाही या वाले मारल्याने 4 की असे 4 राऊंड मारून येले तरी खतरनाक काम होईल. व्यायाम तो व्यायाम आणि फिरती ती पण पाण्यातली हो. जमिनीवरसून काय आम्ही सगळीकडे फिरतो. हे बघा हे बोटी बिटी 2-2 वले पाती आहेत माका वाटतं ते. त्याच्यात इंजन असतं म्हणजे का अजूनच भारी वला पण नको. मस्त एवढी लांबची सर मारल्याने एक पेरी तरी बासा. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन. तुमचा प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन. तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो ह्यो कोकण. असो आमचो ह्यो कोकण. मालवणी स्वॅग चॅनलला भरपूर चुकान मालवणी स्वॅग टाकशाल दुसऱ्या सबस्क्राईब करशाल. मग ह्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन हा एका दाबा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. तेव्हा हैसूनच व्हिडिओ पुरो बघून झालो की नक्की आवर्जून सबस्क्राईब बटन दाबा. आणि हे व्हिडिओ पुरो बघल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. असेच व्हिडिओ तुमका नवनवीन मी टाकीत रावान. कोकणातले हिडन प्लेसेस पण दाखवित रावान. पण तुमचा सपोर्ट होवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि ती घंटा दिसता ना तिका दाबा म्हणजे तुमका नवनवीन मी जे व्हिडिओ टाकीन त्याचा नोटिफिकेशन पण येत तुमका आणि तुमका बघूक गावात. चला मित्रांनो हे थोडंसं निसर्ग दाखवते तो आस्वाद घ्यावा. बाय बाय.